Hi friends, today we are going to learn in this video use of hardly when. Hardly whenचा वापर वाक्यात कसा केला जातो अतिशय सोप्या पद्धतीनं आज मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग बघूया. एक्झाम्पल्स. यूज ऑफ हार्डली व्हेन. तर हार्डली व्हेन वाक्यामध्ये कशा पद्धतीने वापरतात ते आज मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्याच्या अगोदर हार्डली व्हेनचा अर्थ यूज ऑफ हार्डली व्हेन. तर हार्डली व्हेन वाक्यामध्ये कशा पद्धतीने वापरतात ते आज मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्याच्या अगोदर हार्डली व्हेनचा अर्थ काय होतो हे आधी जाणून घेऊया. जसं ॲज सून ॲज पाहिलं तर ॲज सून अर्थ काय झाला. नो सुनर दॅन पाहिलं तर नो सुनर दॅनचा अर्थ काय झाला. तो जो अर्थ हार्डली व्हेनचा आहे. म्हणजे एक गोष्ट घडते ना घडते तो दुसरी गोष्ट घडते असं हार्डली व्हेनने दाखवलं जातं. एक क्रिया घडली, नुकतीच घडली, तोच दुसरी क्रिया घडली हे हार्डली व्हेनने दाखवलं जातं. तर एक क्रिया किंवा गोष्ट घडते ना घडते तो दुसरी क्रिया किंवा गोष्ट घडणे हे कशाने दर्शवलं जातं. हार्डली व्हेनने दर्शवलं जातं. ओके, तर आपण वाक्यात हार्डली व्हेन कसा वापरला जातो. आय एम गोइंग टू मेक यू अंडरस्टँड. ओके, सो यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट अँड लुक केअरफुली. एक्झाम्पल. वी सॉ अ स्नेक. Full stop. We ran away. There are two type of sentence. The first sentence and sub sentence, second sentence. मग पहिल्या वाक्यात क्रिया काय आहे. We saw a snake. आम्ही साप पाहिला. पूर्ण वाक्य झालं. मग दुसरं वाक्य काय आहे. We ran away. आम्ही पळालो. म्हणजे पाहण्याची क्रिया आणि पळण्याची क्रिया या दोन क्रिया दाखवल्या गेलेल्या आहेत. मग एक क्रिया घडते ना घडते तो दुसरी क्रिया घडली हे दर्शवण्यासाठी हार्डली व्हेनचा वापर वाक्यात केला जातो. मग हार्डली व्हेनचा वापर कसा केला जातो ते बघूया. वी सॉ अ स्नेक. मग आधी इम्पॉर्टंट काय आहे. पहिलं वाक्यातला बदल इम्पॉर्टंट आहे लक्षात. मग हे दोघं वाक्य तुमच्या लक्षात आले असतील तर हे दोघं वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहेत. बघा. वी सॉ एस प्लस व्ही टू प्लस ओ हा ओ आहे. सब्जेक्ट आहे वी. सॉ हे सीचं सॉ आहे व्ही टू आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स इज कॉल्ड ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे. मग एस प्लस व्ही टू प्लस ओ. आता मी फॉर्म्युले शिकवलेले आहेत तुमचे पाठांतर झालेले असतील. मग एस प्लस व्ही टू प्लस ओ हे कोणाचा फॉर्म्युला आहे. सिंपल पास्ट टेन्स. मग दोघं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्सचे आहे. या वाक्यात हार्डली व्हेन वापरायचे. मग आधी पहिल्या वाक्यात हार्डली व्हेन हार्डली वापरावं लागणार आहे आपल्याला आणि नंतर त्या वाक्यात व्हेनचा वापर आहे. पण पहिल्या वाक्यात काय बदल करावा लागणार आहे ते बघूया. तर पहिल्या वाक्यात सिंपल पास्ट टेन्सचे वाक्य आहे. ते सिंपल पास्ट टेन्सचे वाक्य हार्डली व्हेनने कसं बदलायचे ते बघायचे. वाक्याची सुरुवात तुम्हाला हार्डली या शब्दाने आधी करावी लागणार आहे. हार्डली केली. मग आता काय करावं लागणार आहे. पहिलं वाक्य कसले. सिंपल पास्ट टेन्स. मग दिलेलं वाक्य पहिलं सिंपल पास्ट टेन्सचे आहे तर ते सिंपल पास्ट तुम्हाला हार्डली व्हेन वापरण्यामध्ये पहिलं वाक्य तुम्हाला पास्ट परफेक्ट मध्ये करावं लागणार आहे. म्हणजे पहिलं सिंपल पास्टचं वाक्य आहे ते तुम्हाला पास्ट परफेक्ट मध्ये करावं लागेल तेव्हा तो अर्थ सूट होईल. लक्षात काय करावं लागणार आहे. वाक्याची सुरुवात हार्डलीने करायची. नंतर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये ते वाक्य करायचे आहे सिंपल पास्टचं पहिलं. मग आता पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला तुम्ही पाठांतर केला असेल तर सांगा बरं. एस प्लस हॅड प्लस
V3 प्लस ओ हा आहे. मग याच्यात हार्डली वेनचा वापर करायचा. कसं? हार्डली नंतर हॅड लिहायची सहाय्यकारी क्रिया. जसं ॲज सून ॲजच्या वाक्यात, नो सूनर दॅनच्या वाक्यांमध्ये आपण क्रियापद सहाय्यकारी क्रियापद लिहायचो तसं. तर आधी या वाक्याला सिंपल पास्टच्या वाक्याला पास्ट परफेक्ट बनवण्यासाठी हॅड वापरावा लागणार आहे हार्डली नंतर. मग हार्डली हॅड. मग करता कोण आहे मित्रांनो? वी. तो करता लिहायचा. मग करता हा कॅपिटल पहिलं लेटर आहे त्याला स्मॉल लिहायचं. हार्डली हॅड वी. मग आता क्रियापदामध्ये चेंज करायचे आहे. क्रियापदात काय चेंज होणार आहे? पहिलं वाक्य सिंपल पास्ट मध्ये आहे म्हणजे सिंपल पास्टचे क्रियापद आहे सॉ. मग त्या सॉ या V2चं V3 बनवावं लागणार आहे तुम्हाला. मग सॉचं V3 काय आहे? तर सॉचं V3 आहे सीन. हे आलं पाहिजे तुम्हाला. ओके. मग हार्डली हॅड करता लिहिला वी. मग आता ही जी क्रियापद आहे V2 हिला तुम्हाला इकडे आणायची आहे, पण ती अशी येणार नाही. ती V2 आहे त्याला V3 करावं लागणार आहे. मग V3 माहिती पाहिजे. मग सॉ हा V2 आहे त्याच्या V3 काय? सीन. मग सीन लिहावं लागणार आहे. असा बदल करावा लागणार. मग हार्डली हॅड वी सीन. हे सीन लिहिल्यानंतर उर्वरित शब्द कोणता राहतो पहिल्या वाक्यातला? अ स्नेक. हे जे ऑब्जेक्ट आहे पहिल्या वाक्यातलं हे लिहावं लागणार. अ स्नेक. काय आलं वाक्य? हार्डली हॅड वी सीन अ स्नेक. पहिलं वाक्य असं सोडवायचं. आता मग उपवाक्य काय आहे? दुसरं वाक्य. तर या फुलस्टॉपच्या जागी उपवाक्याची सुरुवात फुलस्टॉप काढून त्याच्या जागी वेन लिहा. असं लक्षात ठेवा. उपवाक्याची सुरुवात वेन ने करा, उपवाक्य जोडायला वेन वापरा. असं लक्षात राहत नसेल तर फुलस्टॉप काढून वेन लिहा. मग वेन लिहिल्यानंतर उपवाक्य जसं तसं लिहायचे. करता पहिलं लेटर कॅपिटल त्याला स्मॉल करा. पुढचं वाक्य लिहा वेन हवे. असा वापर हार्डली वेनच्या जागी. बघा, हार्डली हॅड वी सीन अ स्नेक. जसं आम्ही सापाला पाहिलं क्रिया संपली भूतकाळात पास्ट परफेक्ट. तोच पुढची क्रिया काय घडली? व्हेन वी रेन अवे. जसं आम्ही सापाला पाहिलेलं तेव्हा आम्ही काय केलेलं? पळालो असा अर्थ होतो. अशा पद्धतीनं हार्डली व्हेन वापरला जातो. ओके. सेकंड एक्झाम्पल. द टीचर आस्क्ड क्वेश्चन्स. फुल स्टॉप. द बॉईज गेव आन्सर्स. दोघं वाक्य सिंपल पास्ट मध्ये वरच्या वाक्याप्रमाणे आणि वरच्या वाक्याप्रमाणेच या दुसऱ्या वाक्यात सुद्धा हार्डली व्हेन त्याच पद्धतीने वापरायचे आहे. बघा तर मग काय करावं लागणार? वाक्याची सुरुवात हार्डलीने करायची. हार्ड. नंतर त्या सिंपल पास्टला आपल्याला पास्ट परफेक्ट बनवावा लागणार आहे म्हणून हॅडचा वापर करावा लागणार. हॅड. नंतर करता लिहा द टीचर. टी कॅपिटल स्मॉल. द टीचर. मग वरच्या वेळेत हॅड वापरून करता लिहिल्यानंतर V2चे V3 असं केलं. मग आपल्याला या V2चं इकडे करत्यानंतर V3 करावं लागणार आहे. मग काय करावं लागणार आहे? V3 माहिती असलं पाहिजे. आस्क. मग या आस्कचं V3 काय आहे? तर आस्कचं राहील. हे लक्षात ठेवायचं. क्रियापदाला ईडी प्रत्यय असेल, ईडी सफिक्स असेल तर ते क्रियापद V2 आणि V3 सारखं राहतं. हे लक्षात ठेवायचं. एक साधी हिंट आहे तुम्हाला. ओके. मग
जसं ईडी लावलेलं आहे क्रियापदाला, मग क्रियापदाचे V2 आणि V3 सारखं आहे, म्हणून याच्यात काही चेंज होणार नाही आहे. तुम्हाला ही क्रियापद V3 अशी राहणार आहे. ही झाली V3. मग हार्डली हॅड द टीचर आस्क्ड. पुढचे शब्द क्वेश्चन. फुल स्टॉप आला. उपवाक्य ते पण सिंपल पास्टचे आहे, त्याला पास्ट परफेक्ट मध्ये नाही बनवायचे, तसं राहू द्यायचे. मग उपवाक्य जोडायला व्हेन. व्हेन करता कोण आहे? द बॉईज. मग तो द बॉईज हा करता. द बॉईज. V2 आहे क्रियापद, जसं त्या तसं लिहायचं. द बॉईज गेव आन्सर्स. तर अशा पद्धतीनं हार्डली व्हेन वापरलं जातं. द टीचर आस्क्ड क्वेश्चन, द बॉईज गेव आन्सर्स. शिक्षकांनी प्रश्न विचारले, मुलांनी उत्तरं दिली. म्हणजे एक क्रिया घडते ना घडते तो दुसरी क्रिया घडली असं त्याच्या अर्थ. मग हार्डली हॅड द टीचर आस्क्ड क्वेश्चन, जसं शिक्षकाने प्रश्न विचारलेले तोच, तेव्हा काय झालं? तेव्हा विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी उत्तरं दिली. असं एक गोष्ट घडते ना घडते तो दुसरी गोष्ट घडते, असं या हार्डली वेने दाखवलं आहे. सो हाऊ डिड यू लाईक दिस व्हिडिओ? टेल मी. इफ यू रिअली लाईक दिस व्हिडिओ, you have to write, you have to subscribe the channel, okay, and like, share the video. Thank you.